जेव्हा असं वाटतं ना आयुष्याची घडी एकदम व्यवस्थित बसायला लागलेली आहे, तेव्हा काहीतरी विघ्न येऊन अशी आयुष्याची घडी तुटून जाते ना, की काही सुचतच नाही. मिडल क्लास फॅमिली म्हटलं आपल्यासोबत हे होणारच आणि हे आपल्याला सहन करण्याची पण शक्ती जर असतेच असते प्रत्येकांमध्ये. तर असं आता कुठंतरी असा एक छोटासा जॉब जॉईन केलेला होता आणि नवरोबाचं पण खूप छान चालू होतं गाडीचं काम. तर म्हणून असं वाटत होतं की घडी एकदम व्यवस्थित बसायला लागलेली आहे, पण कुठून ना कुठून तरी आपल्याला याला सामोरे जावंच लागतं. परिस्थिती अशी असते ना आपली बिकट, की आपल्याला कुठून तरी काही ना काही विघ्न चालूच असतं. असं काही माझ्यासोबत झालं. आता व्यवस्थित सगळं चालू होतं तर नवरोबाचं मध्येच तब्येत एकदम बिघडली, की रात्री त्यांना ॲडमिट करावं लागलं आणि जे काही थोडीफार सेविंग केली होती, जून महिना आहे, पोरांची स्कूल फीस वगैरे भरण्यासाठी जी सेविंग केली होती ती एकदाची जाऊन त्या दवाखान्यामध्ये भरली. असं दुखणं काही सांगून येत नाही, त्यामुळे तो एवढा विचार करायचा नाही. म्हणून परत म्हटलं सुरळीत चालण्यासाठी नव्याने आयुष्य सुरुवात करायची आपल्याला सवयच आहे, शून्यातून नवीन परत निर्माण करायची. त्यासाठीच आजचा व्हिडिओ परत एक घेऊन आले आहे. खूप दिवस झाले चॅनलवरती व्हिडिओज येत नाही, कारण की वेळ मिळत नाही आणि वेळ मिळाला तर काही ना काही समोर माझ्या विघ्न चालूच आहेत. त्यामुळे खरंच मला वेळच नाही मिळाला, म्हणून आजचा एक व्हिडिओ म्हटलं घेऊनच चला. कसा वाटला नक्की सांगा. आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.